त्यानंतर जिथे वडपे गावाचे उद्योजक आणि आमचे खास लाडके मान्यवर नितीन पाटील साहेबांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया। मी शिवनाथ ठाकरे साहेबांना विनंती करेन की प्रत्येक एकदा आपण आपल्या शुभ हस्ते नितीन पाटील दादांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करायचा आहे। हे पाहतोय आपण सामना सुरू करायचा आहे, सामना सुरू ठेवायचा आहे। पाहतोय आपण सन्मान स्वीकारताना सन्माननीय नितीन पाटील साहेब पहिल्या चेंडूवर मात्र अतिशय सुरेख फटका पाहतोय आपण। चौकारांनी खाता उघडतोय बॅटर जितू। अनिचित 40+ संघटनेचे चला जाऊया मॅच कडे। बॅक टू बॅकच्या दोन चेंडूंवर दोन चौकार इकडनं आलेत बॅटरच्या माध्यमातून आपण पाहत आहेत। जितू इज ऑन द फायर नाव। मेगा फिनालेच्या सामन्यामध्ये देखील जितून त्याच पद्धतीने सुरुवात केली आहे। एका बाजूने रांजनोली, दुसऱ्या बाजूने कारिवली। मेगा फिनालेचा सामना, बिग बॅटल आज की शाम, किसके नाम। हा चेंडू जबरदस्त आहे और बीच होता, प्रचंड वेग होतं। पंकजनं चांगला चेंडू टाकला। या पद्धतीची गोलंदाजी पंकजला करावी लागेल सातत्यानं। पंकजकडे गुणवंत आहे। पंकजाचा जर आपण विचार केला तर अनेक वर्षाचा अनुभव, सातत्याने क्रिकेटचं त्याच्याकडे अनुभव आहे आणि ते अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न इकडनं करताना दिसलेत पंकज। हा चेंडू वरवा बॅटनं फुल टॉस आहे, फेकून दिलाय ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून। चेंडू सीमा पार, 6 धावा षटकार। सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर जितू उपस्थित नव्हते। त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये जितू आले, जितू खेळले, जितूने मॅच जिंकवली आणि आता जितू फायनल मध्ये देखील मारतायत। काय जबरदस्त फटकेबाजी। जितू मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर होत असताना दिसलेत। अटॅकिंग प्रोसेस मध्ये फटकेबाजी करतायत। जितू इज ऑन द फायर नाव। हा फटका सुंदर आहे, कार्पेटच्या साह्याने चेंडू चाललाय लॉंग ऑनला, डीप मध्ये यश उपस्थित आहेत। तिकडे फक्त आणि फक्त एक धाव, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये। सिंगल धाव प्राप्त होईल। या सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना आता जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये। 15 धावा धावफलकावर। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला पहिलं सुरू आहे पॉवर प्लेचं षटक। हा चेंडू वरवा बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहे स्क्वेअर लेगला। एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे। एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल धाव। या सिंगलच्या मदतीने धावफलक 16च्या घरामध्ये आता जाऊन पोहोचलंय। षटक क्रमांक पहिले संपलंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहे 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। आपण पाहतायत मान्यवर पाहुणे आपल्यापासून दूर जात असताना। नक्कीच साहेब आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद। अशीच माया, असंच प्रेम सातत्याने आमच्यावर दाखवत राहा। नवीन षटक मोहित घरत, संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज। पहिलाच बॉल जबरदस्त आहे, काय चेंडू होता, मॅजिकल डिलिव्हरी। लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय। लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव चेंडूवर येते। या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय। 17 धावा धावफलकावर। षटक क्रमांक दुसरं इकडनं सुरू झालंय। दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज
मोहितनं इम्प्रेस करायला सुरुवात केली आहे. या दरम्यान चेंडूवर बॅटनं एक्झिक्यूट केलाय. चेंडूला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर मोहितनं कमबॅक केलंय. मोहित याच करता ओळखले जातात. खऱ्या अर्थाने गुणवंत खेळाडू आहेत. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून काळिवली संघ त्यांच्याकडे पाहतो आणि त्या पद्धतीचं कार्य देखील त्याने सातत्याने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. हा चेंडू फुल टॉस बॅटनं फेकून दिलाय. सीमा रेषा पार आलाय सुखदेवच्या बॅट मधनं हा धमाका षटकार. या दरम्यानचा चेंडू मात्र सोडून दिलाय. पंच आमच्या बाजूने वळतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप. अवांतर दाब्या चेंडूवर येते. अवांतर दाब्याच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर 25-25च्या घरामध्ये गेलंय. मोहितनं चुकी केली, त्याच्या विरोधामध्ये षटकार ठोकला. सुखदेवनं चांगली फलंदाजी सुखदेवनं गेल्या मॅचमध्ये देखील केली होती. सिक्सर किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. षटकारांचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. लेंथ चांगली होती, फिरवलाय. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केले ना तर मोहित गरजची ही स्ट्रेंथ आहे. या पद्धतीने ते गोलंदाजी करणं जाणतात. लेग कटर, ऑफ कटर, कधी गतीमध्ये परिवर्तन, कधी वेगानं यॉर्कर. ही गोलंदाजी खऱ्या अर्थाने त्यांची आहे आणि ती गोलंदाजी दर्शवताना ते दिसलेत. या दरम्यान चेंडू सरळ बॅटनं उडवण्याचा प्रयत्न अवैध गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिकडे जज करतायत, चुकी घडलीये. सुखदेवला जीवनदान दिलंय का तिकडे. रनआउटची संधी. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. सुखदेव. बिग विकेट इज डाऊन. बॅक टू द डगआउट. डगआउटच्या श्रेयाला. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत ठाकूरपाडा गावचे लाडके जावई आहेत. आपण येऊन मंचावर स्थानापन्न व्हायचंय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत जय बजरंग कारिवली अर्थातच मिनेश 11 प्राईम टीम सध्याच्या घडल्या तरी आपण पाहताय क्षेत्ररक्षण करत असताना. या दरम्यान चेंडू वाडा शॉट स्लॉक स्वीप केला. एडबाब पाटनं ऑन साइडला फेकून दिलाय. ट्रुमेंडस हिट. आल्या आल्या पहिलाच बॉल. केतन टनाटन 6 धावा षटकार. आपण पाहतायत केतन मात्रे आले. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकण्यामध्ये यशस्वी ठरलेत. षटकाराच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 32 रन ऑन द बोर्ड. एक फलंदाज बाद झालाय. एक गडी बाद. 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क करणं आपण पाहतायत प्रतीक नाईक आलेत. या दरम्यान चेंडू मात्र बॅटनं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. अक्षयने चेंडूला फील्ड केलंय. फक्त आणि फक्त एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतंय.
स्ट्राईक एंडवर येण्याचा प्रयत्न करतायत जितू. गेल्या षटकामध्ये एकही चेंडूचा फेस जितूने केला नाहीये. पहिल्या षटकाचा सामना करत असताना जितूच्या बॅटमधनं 2 चौकार जरूर आले. गोवेगावचे गणेशजी बजागे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतायत रांजोली गाव जर मेगा फिनाले च्या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तर त्यांना मेजवानी देण्यात येईल. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा पूर्ण केलेत केतन आणि जितू. आपण पाहतायत गोवेगावचे उद्योगपती अमरजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. सध्याच्या घडीला सुरू असलेला सामना आपण पाहत आहेत अष्टविनायक चषक ठाकूरपाडा आयोजित स्पर्धा मेगा फिनाले मॅच. एका बाजूने कारिवली, दुसऱ्या बाजूने रांजणोली. आडवा बॅटनं फटका एक्झिक्यूट केला. तिकडे 1 धाव घेण्याची संधी होती. 1 धाव पूर्ण झाली आहे. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आता स्ट्रायकिंग एंडवर जितू आलाय. खूप कालावधीनंतर जितू आलाय. जितूने चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये जरूर केली, परंतु प्रतीक नाईकला कोण विसरेल. जबरदस्त गोलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचे किताब त्याच्या नावावर आहे. हा चेंडू चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका सुंदर आहे. गॅप शोधली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. तन्मयचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले एफर्ट्स तिकडे लावले गेले. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावफलक आता 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 38 रन, 38 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर प्रतीक नाईक. या दरम्यान चेंडू फुलटॉस बॅटनं क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना धावफलक 39च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. हा चेंडू फटका सुंदर आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. शॉर्ट पॅकेट ऑन डायनामाइट. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलंय. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला रिटर्न देखील केलंय. विशाल चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना दिसले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इकडनं संपलंय 3रं. 3 षटकांच्या अखेरीस धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक आता जाऊन पोहोचलंय 41-41च्या घरामध्ये. शेवटचं षटक महेश भोला संघाचा कर्णधार. धावफलक आपण 40च्या घरामध्ये पाहतोय. 40 धावा धावफलकावर लागले गेलेत. चुकीची दुरुस्ती आपण पाहताय. शेवटच्या चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे. शेवटचं षटक महेश उर्फ भोला महेश पाटील गोलंदाजी मार्कवर आलेत. त्यांच्या विरोधामध्ये केतन म्हात्रे. एक चांगलं बॅटल. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मधले 2 अव्वल दर्जाचे खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये. केतन म्हात्रेची स्ट्रेंथ आहे मोठे फटके खेळणं. महेश भोलाची स्ट्रेंथ आहे चांगली गोलंदाजी. लेग कटर चांगल्या पद्धतीने टाकतात. महेश पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. त्या ठिकाणी मात्र पॉइंट मध्ये खेळलेत. 1 धाव घेण्याची संधी आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये.
धावफलक आता 41च्या घरामध्ये गेलाय. 41 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी गमावल्यानंतर सुखदेव बाद झालेत. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर धुरा या दोन बॅटरने संभाळली आहे. एका बाजूनं केतन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे जीतू. गोलंदाजी मार्कवर्ण महेश याचा हा चेंडू मात्र डबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका तेवढा कन्व्हिन्सिंग नव्हता. डीप मध्ये चेंडू जातोय. अक्षय थोडीशी फंबलिंग करतायत, लगेच त्याचा फायदा उचललाय. जिकडे एक होती तिकडे दुसरी धाव पूर्ण केली जातीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतायत. या स्पर्धेमध्ये मंकी कॉल नाहीये, मंकी विकेट नाहीये. गोष्टीकडे लक्ष द्यायचंय दोन्ही संघ, कारण शेवटचा सामना आहे. खूप वेळा आपण असं चित्र पाहिलंय. या दरम्यान चेंडू स्विच हिट केला. फटका जबरदस्त आहे, डोक्यावरनं चाललाय पॉइंटच्या. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू वेगाने चाललाय, स्टॉप केला जातोय. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा आल्यात ऍक्च्युली या चेंडूवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. फटका चांगला कन्व्हिन्सिंग केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या वरून देखील केला गेला. परंतु गती तेवढी फटक्यामध्ये नव्हती की सीमारेषा गाठेल. क्षेत्ररक्षकाने तोपर्यंत पोहोचले तिकडे. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये फलंदाजांना यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने धावफलका जर विचार केला तर धावफलक 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर्ण महेश उर्फ भोला. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. जीतू, हा चेंडू सुंदर आहे, लेंथ चांगली आहे. या लाईनवर गोलंदाजी करावी लागेल खऱ्या अर्थानं महेश भोलाला. पदाचा इशारा आलाय बाईच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी मात्र एक धाव येताना दिसली आहे. कोणत्याही पद्धतीनं चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये येत आहेत. प्रतीक नाईक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतंय. दोन्ही फलंदाज, दोन्ही गाड्या एकाच एंडला आणि आता जावं लागेल जितूला डगआउटला. हद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. जितू इज अ बॅक टू द डगआउट. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. वाडा कॅच यश पाटील. काय जबरदस्त झेल तिकडे पकडलीये. यश नाईकने तिकडे झेल पकडलाय आणि संपलाय बॅटरचा खेळ. रनिंग कॅच. आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय शिवनाथजी ठाकरे साहेब अर्थातच ठाकूरपाडा. आपण पाहताय अष्टविनायक ठाकूरपाडाचे सर्व साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेबांचं आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. मुख्य मंचावर मायेची उब देणारी शॉल, एक पुष्पगुच्छ, एक मूर्ती देऊन, एक आकर्षक मूर्ती देऊन या ठिकाणी साहेबांना आपण सन्मानित करतोय. नक्कीच जबरदस्त पाठिंबा असतो नेहमीच ठाकूर राजेंद्रजी ठाकरे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय.
आपण पाहतायत मुख्य मंचावर सन्मान होत असताना मायाची उप देणारी शॉल, एक पुष्पगुच्छ आणि त्याच बरोबरीने या स्पर्धेची गोड आठवण. त्यानंतर आपण पाहतायत एक दिलदार मनाचा राजा भगवानजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचा देखील आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत या स्पर्धेची गोड आठवण. सन्मान चिन्ह देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. चला सामना सुरू करायचा आहे. आपल्या समवेत दुसऱ्या इनिंग मध्ये समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. आपण पाहतायत सुनीलजी पवार, दी पॉवर. तर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. व्यासपीठावर पाहतोय आपण निश्चित मी उल्लेख हेच करतोय की खूप चांगलं व्यक्तिमत्व, ओमसाई डाब्याचे मालक आणि राजा माणूस म्हणजे जी ओळख आहे, जसे आमचे कबीर शेठ साहेबांचा आपण इथं मात्र येतोची स्वागतने सन्मान करणार आहोत. मी सागर ठाकरे महेश ठाकरे यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं येतोची स्वागतने सन्मान करायचं आहे. प्रतीक आणि मोहित ही जोडी खेळपट्टीवर एक कमालीचा प्रदर्शन आज आपण पाहिलं होतं या दोन्ही खेळाडूच्या कालिवली टीमच्या माध्यमातून. स्ट्राईकला प्रतीक, नॉन स्ट्राईकला मोहित, गोलंदाज प्रमोद. अठ्ठेचाळीस धावाचं टार्गेट आहे. पहिला चेंडू वेगवान, लाईन चुकीची आहे का, होय चेक करतील पंच. दोन्ही या समांत रेषेत वाईटचा इशारा येतोय. या एका अतिरिक्त धावेने ते मात्र खातं उघडल्या गेलं कारिवली टीमचं. 3 एंट्री टुर्नामेंट पाहतोय आपण. अष्टविनायक चषक 2025 हा शेवटचा आणि अंतिम मेगा फिनाले सामना पाहतोय आपण. आघाडीचे 8 संघ, त्यामधून 6 परतीचा प्रवास केलाय आणि 2 दिग्गज संघामध्ये किताबसाठी जंग. परत एकदा लाईन चेक करतील पंच आणि तीच क्रिया करताना बॅक टू द बॅक दुसरा अतिरिक्त चेंडू टाकल्या गेलं या पहिल्या षटकामध्ये. अठ्ठेचाळीस धावाचं आव्हान आहे. याच पात्र हा सुपर शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, सरळ बॅटनी षटकार. अतिशय दर्जेदार फटका होता, सुरक्षित फटका क्रिकेटमध्ये का म्हटल्या जाते. गोलंदाजाच्या डोक्यावरतून क्लास होता फटक्यामध्ये पाहिला आपण. धावसंख्या 8. प्रतीक डेंजरस खेळाडू. अजून एक मिड ऑफ प्लेअर ठीक कॉमेंट्री बॉक्स कडे व्हीआयपी डॅच कडे येणारा हा दणदणीत चौका. लोक जमल्यान मंदिराला, गाव देवीच्या दर्शनाला, आईच्या दर्शनाला, आईच्या दर्शनाला. आता मात्र सरळ बॅटनी प्रहार करायला सुरुवात केलेल्या प्रतीक काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 चेंडूमध्ये जर पहिला पण एक षटकार, एका चौकार आणि 10 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि टीमची धावसंख्या पाहतोय 12.
48 धावाचं आव्हान आहे. यावेळेस पाहता एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय वेगात एकाच ओटी धाव. नॉट स्ट्राईकला प्रतीक पोहोचतोय. 11वर टीमची धावसंख्या 13. मोहित सज्ज होतोय खेळण्यासाठी. मोहित घरत उंच पुरवठा बॅटर. अंतिम सामना आपण पाहतोय अष्टविनायक चषक 2025चा. राऊंड द विकेट मारा प्रमोद. स्वीपचा फटका अतिशय चांगला आहे. भेगा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावाचं पाऊस पाडलाय आणि चॅम्पियन बनण्याकडे मला वाटतं की पहिल्या षटकामध्ये खूपच चांगली स्थितीमध्ये कारिवली संघ. मोहित घरात आपलं चौकाने खातं उघडतोय. यावेळेस पाहतोय हेलिकॉप्टर फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं पाहतोय आपण आणि जिथं एक होती तिथं मात्र दबाव टाकून दुसरी धाव सहज कंप्लीट. धावसंख्या 19. जेव्हा 50च्या आतमध्ये धावा असतात ना टार्गेट, तेव्हा मात्र पहिल्या षटकात जर 20च्या पेक्षा जास्त धावा आल्या त्या टीमचं वर्चस्व जास्त असतो. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. चांगली धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर. चांगला चेंडू स्ट्रोक चेक करतोय. छोट्या बॅटरीचा ओव्हर पुश केलाय. सुखदेव चेंडूवर येतोय. त्यापूर्वी मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार एका धावेनी मोहित. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 20. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 28 धावेची आवश्यकता आहे हा करंडक जिंकण्यासाठी कारिवली टीमला. चला आपण लगेच सगळ्याला सुरुवात करायची आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. सुरुवात दमदार आहे. बिनबाद 20 अशी धावसंख्या. कारिवली टीमची बॅटिंग खूप मजबूत आहे. बॉबी, अक्षय सुरुवात खूप छान केली होती टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पप्या खारीक संपूर्ण टीमला घेऊन सोबत चालतोय आणि त्या प्रकारे जर राजुली टीमचा विचार केला आपण तर प्रमोद दादा एक खूप मोठं अनुभव आणि सातत्याने आपल्या गावासाठी खेळताना पाहतोय आपण. विनीत खूप छान प्रदर्शन आज विनीतचं आपण पाहिलेलं आहे आज संपूर्ण दिवसामध्ये. तो जो विनीतवर एक मोठी जबाबदारी कमबॅक जर करायचं असेल तर या षटकामध्ये किमान 5 धावा आणि 1 किंवा 2 विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. तरच राजुली संघ वापसी करू शकतोय या अंतिम सामन्यामध्ये. यावेळेस पाहता हा फटका पाहतोय आपण. दीपक चेंडूवर जातोय आणि 2 धावा मोहित घरत कंप्लीट करतोय. 22 धावसंख्या पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन थोडासा पाहतोय आपण. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक यावेळेस पात्र टर्न केले पाहतोय आपण. मनगटी फटका स्क्वेअर लेग कडे अतिशय वेगात एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 23. 25 धावेची अजून आवश्यकता असेल. चांगलं षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये पाहतो आपण विवेक. विनीत यावेळेस पात्र हा फटका अतिशय चांगला आहे. कव्हरकडे हवेत आहे पण इथं मात्र हाताला चटका देऊन हा षटकार हा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. कारण की पाहतोय आपण जिथं विकेट होती तिथं मात्र 6 धावा.
प्रतीक यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केलेली आहे आणि त्याचं जीवनदान देणं ते पण 6 मध्ये रूपांतर करणं अवघड काम आहे. आता मात्र राजुनी टीमला वापसी करणं. धावसंख्या पाहते पुढे सकते 29. 15 चेंडू 19 धावीची आवश्यकता. हा हा वा वा लांब पल्ल्याचा हा केडीके कडक फटका. गावदेवी बसली मन ची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकामध्ये चॅम्पियन बनण्याच्या दिशेकडे अग्रेसर असताना पाहतोय आपण कारिवली संघ. 14 चेंडू 13 असं समीकरण सोपं समीकरण आहे. इथून वापसी करणं म्हणजे खूप उच्च कोटीचं प्रदर्शन करावं लागेल राजनुली टीमला. सज्ज होताना पाहतोय आपण गोलंदाज. 13 धावीची आवश्यकता आहे. यास पाहता लोअर फुल टॉस बॅक टू द बॉलर. मजबूर केलं बॅटरला ड्राईव्ह करण्यासाठी पुश करण्यासाठी. 13-13 असं समीकरण आहे. चांगला चेंडू होता. परत आड बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. आता मात्र 2 षटकामध्ये 13 धावीची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 मध्ये 13 असं समीकरण आहे. खूपच चांगल्या तऱ्हेने स्पर्धा आपण पाहतोय की पार पडताना आणि कुठल्याही प्रकारे विघ्न या स्पर्धेमध्ये आलं नाही. सकाळी साकडे घातले होते गणपती बाप्पा याला आणि आयोजकाला काय हवं आहे फक्त कुठल्याही प्रकारे कुठल्याही स्पर्धेमध्ये अडथळा निर्माण होणार नाही एक खंबीरपणे गोष्ट लक्षात घेऊनच आयोजन करण्यामध्ये यश मिळते. गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र दीपकला पाचारण केले. खूप मोठी चर्चा झाल्यानंतर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला दीपक आपण सराव करू नका. सामन्याला सुरुवात करायची आहे. दीपक सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा चेंडू हवेत आहे. सुखदेव चेंडू खाली टिपले झेल. धक्का बसलाय तो पहिला. मोहित बाद होतोय. अक्षय येतोय क्रमांक 3 वर. मला वाटतं ही जागा पक्की आहे अक्षयची. अक्षय वेग वाढवायचे त्याला. दीपक चांगला चेंडू होता. मजबूर केले पुल फटका खेळण्यासाठी आणि जो जाळ टाकला होता त्या जाळमध्ये फसलाय बॅटर. मोहित घरत परतीचा प्रवास केलाय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 13 धावीची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी. सज्ज होताना गोलंदाज दीपक. समोर अक्षय. यावेळेस पात्र हवेत आहे. सॉफ्ट डिस्मिसल. विकेटचं पतन.
आणि महेश दादांनी उल्लेख बरोबर केला होता, जो झेल सुटला षटकार गेला, तो जर षटकार वाचला असता, विकेट गेली असती तर क्वचित अजून आता मात्र पप्प्या येतोय बॅटिंग करण्यासाठी. का होईना सामना रंगात घेऊन येतोय. इथं मात्र दीपक यश आता पुलचा फटका, वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षकाला खूप मेहनत करावी लागेल. काय फटका सुपर आहे हा चौकार. लोक जमल्यान मंदिराला गाव देवी सज्ज होताना प्रत्येकदा पाहतोय आपण. यावेळेस मात्र हा चेंडू पाहतोय, लाईन कुठे चेक करतील पंच. ना खुश दिसत आहे गोलंदाज, पण शेवटी पंचाचा निर्णय अंतिम असतो हे सर्वांनाच माहीत आहे. आता नुकतीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय टीमच्या विरुद्ध 2 ते 3 निर्णय असे गेले की तिथं मात्र टेस्ट सिरीज आपण हारलो. गोलंदाज सज्ज होताना दीपक. यशपादा परत एकदा हा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र चौकार. आणि आता मात्र निश्चित सामना जिंकण्यासाठी पाहतोय की इथून फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता. चार धावेची आवश्यकता आहे. चार धावेची आवश्यकता आहे फक्त. आणि विजय फटका पप्या खारीक कंप्लीट करेल काय. आणि होय, पप्या खारीकचा हा चॅम्पियन बनण्यासाठी विजयी षटकार. दिनेश पाटील साहेब खुश, ऑल संघ पातो जल्लोष. कृपया करून 3 स्टंप ठेवायचे आहेत.